आम्ही स्टेजवर बसणारी सगळी जी मंडळी आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. पायी जात असलेल्या 55 वर्षीय इसमास कंपनीच्या बसने चिरडल्याची घटना चाकण तळेगाव रस्त्यावर युनिकेअर हॉस्पिटलच्या समोर रविवारी सायंकाळी घडली आहे. बाबाजी रामभाऊ दौंडकर, वय वर्षे 55, राहणार दौंडकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे असे या अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. चाकण तळेगाव रोडला रस्ता क्रॉस करत असताना एका कंपनीच्या बसने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. सदरचा अपघात सायंकाळी 4च्या सुमारास झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं. चाकण MIDC मधील फ्लॅश कंपनीची सदरची बस असून त्यावरील चालकाला चाकण पोलिसांनी अटक केली. तळेगाव चाकण ते शिक्रापूर दरम्यानच्या रस्त्याची लालफितीत अडकलेली कामे आणि त्यातून होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. खेड तालुक्याशी संबंधित 2 धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. यूट्यूबच्या निर्बंधांमुळे याबाबतचे सविस्तर वार्तांकन करणे शक्य नाही, त्यामुळे थोडक्यात याबाबतची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. पहिल्या घटनेत सोलापूरमधील मध्यवर्ती कारागृहातील मूळचा खेड तालुक्यातील कॉन्स्टेबल रायफलने डाव्या छातीवर गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाला. 3 गोळ्या छातीतून आरपार झाल्या. कारागृहातील गार्डरूममध्ये ही घटना घडली. विकास गंगाराम कोळपे, वय 32, राहणार आळंदी कोयाळी, तालुका खेड, सध्या राहणार शासकीय वसाहत, जिल्हा कारागृह सोलापूर असे त्याचे नाव आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोळपे यांना त्रास होता अशी माहिती समोर आली आहे. दुसरी दुर्दैवी घटना महाळुंगे येथे घडली आहे. मागील पंधरवड्यात खून झालेला तरुण रितेश पवार यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस करीत आहेत. यूट्यूबच्या निर्बंधांमुळे याबाबतचे सविस्तर वार्तांकन करणे शक्य नसल्याने क्षमस्व, मात्र पुणे लाईव्हच्या डेली हंटवर याबाबतचे सविस्तर वृत्त आपण वाचू शकता. राजश्री श्री शाहू प्रतिष्ठान संचलित ग्लॅडिओलस इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेने वी आर इंडियन या थीमवर आधारित भारतामधील 12 राज्यांचे देखावे, तेथील संस्कृती, खाद्यपदार्थ, पारंपरिक वेशभूषा दर्शविण्यात आल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन खेडचे आमदार दिलीप मोहिते व माजी आमदार ॲडव्होकेट राम जनार्दन कांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमास खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व पालक बंधू भगिनी, माझ्या सहकारी मित्रांनो, शालेय जीवनामधला एक आनंद वेगळा असतो. किंबहुना आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आल्यानंतर आपल्या प्रत्येकाला आपलं बालपण या ठिकाणी आठवतं. आम्ही स्टेजवर बसणारी सगळी जी मंडळी आहे, काय का आता आम्हाला अप्रतिम कॅम्पस पाहिला होता आणि आज तुमच्या फेस्टिवलला आल्यानंतर, तुमच्या कार्निवलला आल्यानंतर खरं मन भरून आलं. जनता शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या सन 2023 ते 2026 या कालावधीतील निवडणुकीत विद्यमान पॅनलचा सुपडा साफ करत दादामाई परिवर्तन पॅनलने 10 विरुद्ध 0 असा दणदणीत विजय संपादन केला. संस्थेचे संस्थापक दादासाहेब उर्फ जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव जयप्रकाश जयवंतराव उर्फ दादासाहेब जगताप हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत. चाकण येथील शिवाजी विद्यालयातील 4 शिक्षकही यात विजयी झाले आहेत. विजयी झालेले राजेंद्र खरमाटे, सविता गोरे, बाळासाहेब पोळ यांचा चाकणकर नागरिक आणि यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ज्ञानोबा माऊली, श्री विठ्ठल हरिनाम गजरात, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा वैभवी रथोत्सव रविवारी भाविक वारकऱ्यांचे हरिनाम गजरात झाला. रथोत्सवात श्रींचा चांदीचा मुखवटा, पूजा, आरती दर्शनास भाविकांनी गर्दी केली. हरिनाम गजरात, मिरवणूक, प्रदक्षिणा, श्री विठ्ठल जयघोषात झाली. आळंदीतील ग्रामस्थ युवक तरुणांनी रथ हाताने ओढत नामजय घोषात रथोत्सव साजरा केला. सोमवारी ज्ञानेश्वर महाराज यांचा 728वा संजीवन समाधी दिन सोहळा प्रथा परंपरांचे पालन करीत नामजय घोषात साजरा होत आहे. खेड तालुक्यातील भुसे येथील 5 खेळाडूंची राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आपली माती क्रीडा प्रबोधिनी वाघाळे संघाकडून खेळताना चेतन गुंडगड, भावेश माशेरे, शंकर यादव, पार्थ कुटे, प्रमोद थोरात या 5 खेळाडूंची नंदुरबार येथे होणाऱ्या कुमारगट राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेसाठी राज्य प्रशिक्षक म्हणून धीरज दंडवते यांची निवड करण्यात आली आहे. राम मंदिर अक्षदा कलश आज रविवारी खेड तालुक्यात दाखल झाला. ठिकठिकाणी या कलशाचे जोरदार स्वागत करण्यात आले. मोई गावात पुष्पवृष्टी करून हनुमान मंदिरासमोर ग्रामस्थांनी मानवंदना दिली. पुढील महिन्यात होणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी अयोध्या नगरी जन्मभूमीतून अक्षदा कलश खेड तालुक्यात आल्यावर ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. जय श्रीराम. 500 वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आपल्या हक्काच्या घरामध्ये विराजमान होणार आहेत.
त्या निमित्ताने 22 जानेवारी 2024 रोजी जो अयोध्येमध्ये त्यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी अयोध्येवरून मंगल कलश आलेला आहे आणि तो मंगल कलश गावोगावी त्याची मिरवणूक काढून लोकांना त्या मंगल कलशाचे दर्शन होणार आहे आणि त्या निमित्ताने लोकांना त्या अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येत आहे आणि या निमित्ताने प्रभू रामचंद्रांचे आपण उतरही होणार आहोत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्यानं आज रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी कळवलं आहे. चाकण माणिकचौक चौकापासून कडाचीवाडीपर्यंत वाहनाच्या रांगा रात्री उशिरापर्यंत कायम होत्या. चाकणमधील माणिकचौक भागात देखील सायंकाळी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता. खेड पंचायत समितीच्या माजी उपसभापती मंदाबाई सखाराम शिंदे व गडदचे माजी सरपंच सखाराम गोपाळराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गडद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर तज्ञ संचालक म्हणून रानूजी भागूजी तळेकर व किसन बापूजी धायबर यांची निवड करण्यात आली. आमदार दिलीप मोहिते यांनी त्यांचे अभिनंदन केले. चाकण नगर परिषद हद्दवाढ संदर्भात लगतच्या काही ग्रामपंचायती सकारात्मक भूमिका घेताना दिसत आहेत. कारण पीएमआरडीएच्या जाचक कारभारापेक्षा नगरपालिका चांगले अशी अनेक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे. यावर खराबवाडीचे माजी सरपंच हनुमंत कड यांनी अत्यंत जळजळीत भूमिका मांडताना काय सांगितलंय पाहूयात. नमस्कार, मी हनुमंत कड, संचालक बाजार समिती, माजी सरपंच खराबवाडी. नगरपालिका हद्दवाढीबाबत मी माझं मत मांडायचं म्हटलं तर आज पीएमआरडीमध्ये ग्रामपंचायतीच्या हातीतल्या सगळ्या जमिनी आहेत आणि पीएमआरडीमध्ये जर 1 एकर जमीन आपल्याला गोडाऊन असेल किंवा कुठलेही अन्य बांधकाम करायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी 10 ते 11 लाखाचं चलन आहे भरायला आणि वरती 8 ते 9 लाख रुपये हे अंडर टेबल द्यावे लागतात. हे जग जाहीर आहे. माझं तर याच्यावरती एक मत आहे की आदरणीय प्रशासक आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांना मी जाहीरपणे सांगतो की त्या ठिकाणी एजंट नेमलेले आहेत पीएमआरडीमध्ये आणि ते एजंट ती ज्या टेबलला फाईल गेली त्याची ती लिस्ट त्याला दिली जाते. तो संबंधित शेतकरी असेल, कुणी कंपनीवाला असेल, त्याला ते फोन करतात आणि विचारतात की तुमची ह्या टेबलला फाईल आहे, त्यासाठी हे असं एवढं करावं लागेल, एवढे पैसे द्यावे लागेल. अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती पीएमआरडीमध्ये आणि हेच जर नगरपालिकेमध्ये जर आलं तर आपली नगरपालिकेमध्ये पीएमआरडीमध्ये तुम्हाला 3 वाजेपर्यंत सोडत नाही सर्वसामान्य माणसाला आणि 3च्या नंतर आत घेतलं की मग ते आर्किटेक्ट लोकांना पहिले बोलावणार, त्यांच्या तडजोडी होणार, नंतर सर्वसामान्य माणसाला तिथं 2 तासांनी भेटली तर भेट, नाही तर जा घरी. त्यापेक्षा नगरपालिकेत गेलं तर तुम्हाला नगरपालिकेचा खर्च हा 50% कमी आहे. पीएमआरडीमध्ये बाजूला 4 मीटर 5 मीटरचं साईड मार्जिंग आहे. 10 गुंठ्याचा प्लॉट असेल, 11 गुंठ्याचा प्लॉट असेल, बांधकामच करू शकत नाही तो शेतकरी. पण नगरपालिकेमध्ये तुम्हाला 1-1.5 मीटरमध्ये ती साईड मार्जिंग करून 6 फुटी रस्ता, 6 मीटरच्या रस्त्याला सुद्धा परमिशन मिळते आणि त्याच्यामध्ये निम्म चलन आहे, 50% चलन आहे आणि अधिकारी लोकांना सुद्धा खर्च कमी आहे. कारण की आपला नगर सदस्य जसं ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत हक्काने बांधतो तसं आपला नगर सदस्य तुम्हाला 24 तास उपलब्ध राहणार आहे. तुम्ही नगरपालिकेत गेल्यानंतर तुमचा फायदा होणार आहे. हे राजकारणाच्या दृष्टीने मी बोलत नाही की राजकीय लोकांना आम्हाला सरपंच झालं पाहिजे हे ठीक आहे, परंतु आज परिस्थिती गावोगावच्या लोकांना ग्रामपंचायती, माझ्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक बांधकाम आहेत. कशामुळे आहेत की त्यांना नगर परिषदेतून परमिशन मिळू शकले असते नगरपालिकेतून, पण पीएमआरडीमधून करूच शकत नाही ते. कारण एक शेतकरी 20 लाख रुपये आणणार कुठून, त्याला जमीन विकावी लागेल. आज आपल्याकडे MIDC आल म्हणून पैसे आहेत, कोण सर्वसाधारण शेतकरी, हे शासनाने सुद्धा घेतलं पाहिजे की ग्रामपंचायती हातीमध्ये तुम्ही ते फी कमी करा. जे टेबल फायली अडवतात त्या नियमात करतात का? 3-3 वाजता तुम्ही पीएमआरडीमध्ये लोकांना बोलावणार, नंतर 5 वाजता भेट देणार, नाही पाठवून देणार, अत्यंत चुकीचं आहे. म्हणून माझी प्रशासनाला पण विनंती आहे की आधी सूचना काढा नगरपालिकेची आणि तुम्ही लोकांच्या हरकती विचारात घ्या. जे सुज्ञ नागरिक आहे, जे सुज्ञ लोक आहे, राजकारण करायचे, परंतु सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल नगरपालिकेत. उद्या पाणी पुरवठा योजना आहे, 200-200 कोटीच्या योजना इथं राबवू शकतात, त्याला केंद्र सरकार पैसे देईल
आणि तुम्हाला सर्वांना नगरपालिके ग्रामपंचायतीमध्ये 2-2 दिवस पाणी येत नाही, पाणी पुरवठा करू शकत नाही. मी सरपंच राहिलेलो आहे आणि बंधनं येतात, निधीची बंधनं येत. मग त्यापेक्षा नगरपालिकेत गेलं तर सगळं सुविधा व्यवस्थित होतील, सर्वसामान्य लोकांना त्याच्यातून न्यायच मिळेल. त्याच्यामुळे नगरपालिकेची अधिसूचना शासनाने काढावी अशी माझी विनंती. दुसरा एक आणखी एक मुद्दा आहे की ज्यावेळेस मी सरपंच खराबवाडी ग्रामपंचायत झालो त्यावेळेस मी एक प्राथमिक माहिती घेतली तर खराबवाडी हद्दीमधून अनेक उद्योजकांनी लोकांनी PMRDला कमीत कमी 17 ते 18 कोटी रुपये त्या ठिकाणी भरले होते चलनाने. आणि PMRDने खराबवाडी ग्रामपंचायतीवरती किंवा खराबवाडी ग्रामपंचायतीच्या परिसरामध्ये 1 रुपयाही खर्च केला नव्हता. हेच पैसे जर नगर परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये असते तर आपण हक्काने ते पैसे आपल्या गावासाठी मागू शकलो असतो. आणि आतापर्यंत मी सरपंच होऊन आता 7 वर्ष झाली, आतापर्यंत कितीतरी कोटी रुपये खराबवाडीमधून गेलेले. फक्त खराबवाडीपुरतं बोलतोय मी, तसं पाहिलं तर सगळ्यात आजूबाजूच्या ग्रामपंचायतीचा पण हा विषय. त्या लोकांचे पैसे एवढे PMRDला गेले, काय खर्च केलाय? चाकण तळेगाव रोड आहे, हा नगरपालिका आला तर काहीतरी खर्च करता येईल. आता आमच्याकडे प्रशासक आहे, खड्डे सुद्धा बुजवता येत नाही. कारण आदरणीय आमदार साहेबांना विचारलं, आमदार साहेब म्हणतात की दिलीप मोदी साहेबांना विचारलं तर ते म्हणतात की हा नॅशनल हायवे, हा आपल्या आधिपत्यात येत नाही. मग तिथे खर्च करता येत नाही ग्रामपंचायतीला. मग नगरपालिकेत गेलं तर नगर परिषदेला खर्च करता येईल, नगरपालिकेला खर्च करता येईल. मग अशा ठिकाणी आपला निधी आपल्या लोकांसाठी वापरता येईल. म्हणून PMRDच्या जाचातून मोकळं करा. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की अत्यंत तातडीने आदरणीय पालकमंत्री अजितदादांना विनंती करतो, मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, उपमुख्यमंत्र्यांना पण विनंती करतो, देवेंद्र फडणवीस साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना की तुम्ही ताबडतोब चाकण नगरपालिकेची अधिसूचना काढा आणि याच्यावरती ताबडतोब कारवाई करा. आणि जेणेकरून हा परिसर चाकण आणि चाकणच्या बाजूच्या गावं आहेत यांची सुधारणा होईल. जी गावं समजा सक्षम आहेत त्यांची इच्छा नसेल तर काही गावं वगळा, परंतु जी आमची गावं आहे खराबवाडी असेल, नाणेकरवेळा असेल, बिरदवडी असेल, रोकल असेल, ही आजूबाजूची गाव वाकी असेल, ह्या लोकांना तरी एवढी तरी नगरपालिका करा आणि या PMRD जाचातून मुक्त करा, एवढीच विनंती करतो. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा चाकण शहरातील विविध धोरणात्मक कामे मार्गी लावण्यासाठी प्रत्यक्ष जागा पाहणी दौरा महाविकास आघाडी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शनिवारी झाला. त्यामध्ये त्यांनी पोलीस स्टेशन आणि सर्व प्रशासकीय कार्यालय, प्रस्तावित जागा, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा बांधकाम, नव्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व उद्यान सुशोभीकरण काम याबद्दल सविस्तर माहिती घेतली. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाकणमधील कोणते विषय खासदार कोल्हे यांनी हातात घेतले पाहूयात. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी चाकणला भेट दिली आणि त्यासाठी आम्ही ग्रामस्थ लोक एकत्र आलो आणि आनंद गायकवाड असतील, महाविकास आघाडीचे आमचे बाकीचे सगळे पदाधिकारी असतील, कुमार शेठ चाकण विकास मंचचे अध्यक्ष आहेत, तर आम्ही त्यांच्याकडं अशी मागणी केली होती की बाबा चाकणमधले काही महत्त्वाचे विषय जसं की आपल्याला अपर तहसील कार्यालय आणायचे, त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर झालाय. त्यांनी आता आपल्या समोरच जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की मी तातडीने तो शासनालय पाठवतो आणि विभागीय आयुक्तांमार्फत ज्या काही प्रोसेस करायच्या त्या करतो. तसंच दुसरा विषय होता की ती जागा एकात्मिक सर्व प्रशासकीय कार्यालयांना भेटावी, म्हणजे चाकण नगर परिषद असेल, अप्पर तहसीलदार कार्यालय असेल, आपलं पोलीस स्टेशन आहे, अग्निशमन केंद्र आहे, अशा ज्या कार्यालयांना आपल्याला ती सगळी द्यायची, तर त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर झालाय. परंतु HPCLला ती जमीन हस्तांतरण केल्याच्या काही गोष्टी घडलेल्या होत्या मागील दरम्यान 2018च्या दरम्यान, तर त्याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मी स्वतः फॉलोअप घेतो आणि त्यासंबंधी जे महसूलचे उपसचिव आहेत त्यांना देखील खासदारांनी फोन लावला आणि त्यांना सांगितलं की ह्याचं स्टेटस काय आणि या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली पाहिजे, हा किती वर्ष तुम्ही प्रलंबित ठेवणार आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्ही तातडीने त्याच्यावर निर्णय घेतो. तदनंतर आपल्या इथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आपण पुतळा करतोय मार्केट यार्डपाशी, त्याच्या कामाची पाहणी केली आणि नंतर त्यांना आम्ही म्हटलं की बाबा असा असा विषय आहे, त्याला तुम्हाला लक्ष घालावं लागेल. तर तो विषय असा होता की आपण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुख्य रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला सायन्स हॉल पाडून तिथं भव्य दिव्य असं करायचं आहे. तर त्यांनी स्वतः ते इथं आले, त्यांनी म्हणले की बाबा आपण पाहणी करू आणि जे काय करायचंय त्यांनी सगळी माहिती घेतली आणि ते म्हणले मी या संस्थेच्या जनता शिक्षण संस्थेचे जे आता नवनियुक्त अध्यक्ष आहेत जगताप साहेब त्यांच्याशी बोलतो, प्रशासनातून काय अजून मदत लागली तीही करतो आणि माझ्या खासदार निधीतून
जर काय बाकीच्या विकास कामांना इथं सुशोभीकरणासाठी काय जेवढी रक्कम लागेल तेवढी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी देणार असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि आता ते म्हणले तातडीने मी ते पत्र अध्यक्षांना देतो, म्हणजे हा पुतळा आपल्याला रस्त्याच्या बाजूला न्यायचा. असे सगळे विषय झाले. मग जाता जाता तिथं भाजीपाल्यावाल्या आपल्या महिला भगिनी होत्या, त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी सांगितलं की बाबा नक्की काय तुमच्या समस्या आहेत. तर त्यांनी मत मांडली की बाबा महागाई खूप आहे, आम्हाला परवडत नाही, आणि आजकाल या सगळ्या गोष्टी ज्या काय महागाईबाबतच्या आहेत त्या सगळ्या त्यांनी चर्चा केल्या. दरम्यानच्या काळात जे काय महिला भगिनी होत्या, गृहिणी खरेदीसाठी आलेल्या, आणि जी लहान मुलं होती, त्यांनी सगळ्यांना कळलं की बाबा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आले, तर ते त्यांच्या भोवती गाराडा त्यांनी घातला. जवळजवळ तासभर त्यांना लोकांनी सोडलं नाही. म्हणजे हे नेतृत्व असं आहे की याला कोणत्याही पुढारी किंवा नेते असे त्याची गरज नाही. हे जनसामान्यामध्ये रुजलेले आहेत खासदार, आणि जनसामान्यांशी थेट संपर्क होतो त्यांचा. आणि यांनी सांगितलं मला की बाबा आम्ही जेव्हा चर्चा केली तर ते मला म्हणले की 60 लाख रुपये मी अभ्यासिकेसाठी निधी टाकलेला आहे, आणि ते अभ्यासिकेचं काम आता आपण सुरू करणार आहोत. तर त्या पण बाबत ते म्हणले मी लवकरच चाकण नगरपालिकेचे जे सर्व विषय, आता पाणी पुरवठ्याच्या योजनेबाबत त्यांनी आमची मीटिंग करून दिली त्यावेळेस, आणि सगळ्या बाबींना त्यांनी त्यावेळेस विरोध आम्ही जेव्हा केला त्यावेळेस त्यांनी आमची बाजू समजून घेऊन विरोध करायचा, तुमचा विरोध योग्य आहे असं ते म्हणून त्यांनी ते फॉलोअप केला होता. आणि नंतरच्या दरम्यानच्या काळात कार्यादेश काढल्यामुळे आम्ही काही विरोधी लोकांना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हणलं बाबांनो आमच्या गावाचं वाटोळं करू नका, ते वाटोळं असं होणार आहे हे त्यांनाही समजून सांगितलं. आणि त्यांनी बिचाऱ्यांनी समजुतीने ते घेतलं, आणि मग त्यांनी पण हा पाठपुरावा केलाय. परंतु आम्ही सगळा अभ्यास करून त्या योजनेबाबतचं काम केलं होतं. ही वस्तुस्थिती खरी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना माहिती होती, त्यामुळे त्यांनी त्या दिवशी जी काही प्रतिक्रिया द्यायची ती दिली. आता त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय की चाकण शहराची जे आज आम्ही विषय बोललो ते तर मार्गी लावतो, परंतु चाकण नगरपालिकेमध्ये आपण एक आढावा बैठक घेऊन हे जे काय विषय आहेत हे सगळेच मी खासदार म्हणून इथं आढावा बैठक घेऊन जे काय मार्गी लावायचे त्याबाबतचे आपण कोणते प्रस्ताव त्यांनी आधीच सुरू केलेले आहेत ते आता कोणतं स्टेटस आहे, बाकीचे प्रस्ताव जे गेलेले आहेत पुढे शासनाकडे त्याचं काय स्टेटस आहे, याचा एकंदर सगळा आढावा घेऊन सगळ्या बाबींची आपण जी काय आहेत ती प्रॉपर एंडला ते नेऊन त्या गोष्टी पूर्ण करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.